नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वेकेन्सी अलर्ट बघा कुठली वेकेन्सी आलेली आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण डिस्कस करूया आणि ॲप्लिकेशन कधी सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट कधी आहे आणि किती पोस्ट आहे आपल्याकडे आणि एलिजिबल जे क्रायटेरिया वगैरे आहेत आपण सगळे मराठीमध्ये बघणार आहे। कुठली वेकेन्सीचं बघतोय बघा इकडे काय आहे हे EMRS ओके EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झाम चालू आहे। बघा स्टाफ सिलेक्शन मध्ये कुठली वेकेन्सी आलेला आहे फिमेल स्टाफ नर्स फक्त फिमेल साठी आहे बरं का, मेल साठी नाहीये, फक्त कोण फिमेल स्टाफ नर्स। EMRS म्हणजे काय एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी जे स्कूल आहेत कुठे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स मध्ये ऑल ओव्हर इंडिया मध्ये सगळीकडे ही कॉलेजेस आहे। त्याच्यामध्ये किती वेकेन्सी आलेला आहे 550 किती 550 टोटल वेकेन्सी आहेत। त्याची सॅलरी किती आहे, एज लिमिट काय आहे आणि एलिजिबिलिटी काय आहे आपण बघणार आहोत। एलिजिबिलिटी ओके बघा लास्ट डेट कधी आहे 23/10/2025 ओके। आपण थोडे आपण बघूया जे ॲप्लिकेशन मध्ये दिलेले आहे त्यांची एक मिनिट चला आपलं बघूया हे काय EMRS स्टाफ सिलेक्शन एक्झामचे जे ऑफिशियल PDF आहे ओके। काय आहे हे ऑफिशियल PDF ओके ऑफिशियल आहे बरं का, ऑफिशियल PDF आपण बघत जाणार आहोत ओके। चला मिनटं थोडी प्रॉब्लेम होत आहे, पहिल्यांदा हा प्रोग्राम यूज करतो मी ओके। हां चला काय म्हणते बघा इम्पॉर्टंट जे आहेत बघूया ओके। चला हे काय म्हटलंय चॅप्टर 2 इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ओके। बघा ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म डेट कधीपर्यंत असणार आहे 23/10, लास्ट डेट कधी आहे 23/10/2025, कधीपर्यंत 11:50 एवढी लक्षात ठेवायचं आहे। फी पेएबल फॉर बघा ही नॉन रिफंडेबल असणार आहे ओके। बघा इथे काय मेन्शन केलेलं आहे फी कन्सिस्ट ऑफ 2 कंपोनंट्स ॲप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग, ह्याच्यामध्ये दोन त्यांनी डिवाइड केलेलं आहे। फी कशाचे ॲप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग फी। ॲप्लिकेशन फी बघा ॲप्लिकेशन फी इज नॉट ॲप्लिकेबल फॉर कोणाकोणाला फ्री आहे म्हणजे त्यांना ॲप्लिकेशन फी नाही आहे। फिमेल कॅन्डिडेट कोण SC ST आणि PWBD कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी नाही आहे, पण प्रोसेसिंग फी सगळ्यांना लागणार आहे म्हणजे काय हे मॅन्डेटरी आहे सगळ्यांसाठी ओके। एवढं त्यांनी म्हटलेलं आहे बघा। नेक्स्ट काय म्हणते इथे मेन्शन केलेलं आहे बघा तुम्ही बघा काय आपण नॉन टीचिंग स्टाफमध्ये येतात कोण स्टाफ नर्स कशामध्ये येतात ही नॉन टीचिंग स्टाफमध्ये। ज्यांनी फिमेल आहे SC ST PWD त्यांना कशासाठी ॲप्लिकेशन फी 0 आहे, पण प्रोसेसिंग फी लागणार आहे किती 500 रुपये। आणि फॉर कॅन्डिडेट्स अदर दॅन SC ST म्हणजे आपण EWS म्हणा OBC म्हणा ओपन म्हणा हे सगळ्यांना किती लागणार आहे ॲप्लिकेशन फी हे 1000 रुपये आहे 1000 रुपये आणि त्याच्यासोबत प्रोसेसिंग फी 500, टोटल मिळून किती झाले 1500 रुपये ॲप्लिकेशन फी इथे लागणार आहे ओके। एवढं आपण बघितलं बघा। ह्याच्यामध्ये एक्झाम कसे होणार आहे 2 एक्झाम होणार आहे बघा। काय म्हणते बघा ह्यांनी जे सिटी अलॉटमेंट आहे, जे डेट ऑफ एक्झामिनेशन आहे, सेंटर ड्युरेशन जे सगळी इन्फॉर्मेशन आहे त्यांनी अजून डिटेलमध्ये तेवढी दिली नाही आहे, शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे, पण सगळी जे आहे कुठल्या वेबसाईटवरती भेटणार आहे आपल्याला NESTS मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये टाकतो ओके। मग इम्पॉर्टंट काय बघा फक्त ॲप्लिकेशन ऑनलाईन घेणार आहे त्यांनी, फक्त आपल्याला ऑनलाईनने ॲप्लिकेशन टाकायचं आहे ऑनलाईन थ्रू ओके। चला नेक्स्ट काय म्हणते बघा कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू प्रिझर्व द लॉग इन ID, तुम्हाला लॉग इन युजर ID पासवर्ड ही सेव्ह करून ठेवायचा आहे फॉर फर्दर यूज म्हणजे फ्युचर यूजमध्ये ओके। एवढं बघितलं आणि हे इम्पॉर्टंट आहे बघा काय म्हटलं बघा एकदा तुम्ही नेम ऑफ द कॅन्डिडेट कॉन्टॅक्ट किंवा ॲड्रेस डिटेल्स म्हणा कॅटेगरी म्हणा आणि PWBD स्टेटस एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल डेट ऑफ बर्थ एक्सपिरियन्स डिटेल जे एकदा टाकले तर ते त्यांनी फायनल असे समजून घेणार आहे, म्हणून चुका करू नका। टाइम जाऊ द्या, भरपूर टाइम आहे, तुम्ही लक्ष देऊन ही सगळे ॲप्लिकेशन टाकायचं तुम्हाला बघा। नेक्स्ट काय अजून काय म्हणते बघा यांनी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू विजिट द वेबसाईट चेक देअर ईमेल्स आणि ॲप्लिकेशन लॉग इन रेग्युलरली फॉर द लेटेस्ट अपडेट। एवढी बघा वेकेन्सी टोटल वेकेन्सी किती आहे इथे आहे बघा
आपण कुठं बघताय, आपण फक्त फिमेल स्टाफ नर्सेस एवढी कॉन्सन्ट्रेशन करणार, बाकीचं गेलं खड्ड्यात. ओके, हे कोण आहे? फिमेल स्टाफ नर्स. किती जागा आहे? 550 जागा. भरपूर वेकेन्सी आहे बरं का. 550 जागा ही असणार आहे. ओके, परत आपली कुठे आहे स्टाफ नर्सेस? बघा आपली कुठल्या कुठल्या कॅटेगरीला किती किती आहे. किती आहे? फिमेल स्टाफ नर्स टोटल किती आहे? 550. अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ज्यांचं ओपनसाठी 224, ईडब्ल्यू साठी 55, ओबीसी सॉरी ओबीसी साठी 148, एससी साठी 82, एसटी साठी 41. हे सगळे पीडब्ल्यूचे झालं. ओके, 7, 8, 8 हे टोटल. ओके, हे किती झालं आपल्याकडे? टोटल किती? 550 एवढी जागा आहेत फिमेल स्टाफ नर्सेससाठी. ओके, एवढं आपण बघितलं. हे झालं टीचिंग पोस्ट. नेक्स्ट बघा, जे इम्पॉर्टंट आहे जेवढं सांगतो मी बरं का. ठीक आहे, लास्ट डेट. बिफोर अप्लाइंग सगळे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजे असं म्हणते त्यांनी. जे बाकीचे जे रूल्स आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटचे, जे आपले नॉर्सेटला लागते जेवढं सेम आहे. ओके, एक झालं बघा. 14 मध्ये 6 हॉस्टेल फी इन. बघा पेमेंट किती असणार आहे बघा. सॅलरी किती असणार आहे फिमेल स्टाफ नर्ससाठी? लेवल कुठली आहे? 5. म्हणजे 29,200 ते 92,300. नॉर्सेटपेक्षा खूप कमी आहे. नॉर्सेट थोडा आपली कुठली स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा थोडी सॅलरी कमी आहे. स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला किती आहे? 35,400 पासून सुरुवात होते. ओके, इथं किती आहे? 29,200 म्हणजे थोडी कमी आहे. ओके, म्हणजे आपल्याला वर्किंग लोड नसणार आहे इकडे. हे झालं. इथं अजून काय बघा, टोटल एक्झाम बघा. मोड ऑफ एक्झामिनेशन कसं घेणार आहे आणि MCQ घेणार आहे ते पण OMR. OMR म्हणजे काय बघा, इथे काय मेन्शन केलं? पेन पेपरने घेणार आहे तुम्हाला. टोटल किती एक्झाम असणार आहे? 2. टायर 1 आणि टायर 2. आपण आपल्या एक्झामचं बघूया स्टाफ नर्सेसचे. ते झालं, यांचं झालं सगळं. आपलं कुठं आहे? वॅकन्सी हे अकाउंटंट झालं. हां, ओके, इथं आले फिमेल स्टाफ नर्स. बघा काय टायर 1 हे काय प्रिलिमिनरी. हे कशासाठी झालं? हे नॉर्सेट सारखं सेम. ओके, फक्त क्वालिफाय होण्यासाठी बघा बरं का. हे टायर 1 काय प्रिलिमिनरी आहे, फक्त क्वालिफाईंग एक्झामिनेशन इन OMR ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप. टोटल किती? 100 मार्कासाठी. बघा कंपोनंट ऑफ द टेस्ट पार्ट 1, पार्ट 2, 3, 4, 5. टोटल किती? 5 पार्ट असणार आहे. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस बघा किती नंबर ऑफ क्वेश्चन 10, मार्क्स किती? 10 असे. रिझनिंग, नॉलेज ऑफ ICT. ICT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. हे कॉम्प्युटर वगैरे असली. हे किती मार्कला आहे? 15 क्वेश्चन आहे बघा, 15 मार्क. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्याच्यासोबत लँग्वेज कॉम्पिटन्सी, जनरल इंग्लिश म्हणा, जनरल हिंदी, रिजनल लँग्वेजचे जेवढी सब्जेक्ट घेणार तुम्ही ते 10. म्हणजे टोटल सगळं मिळून किती झालं? ईच सब्जेक्टला 10, टोटल 3 झाले आणि 30 मार्क. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि मार्क किती? 100. बघा ड्युरेशन किती असणार आहे? 2 तास ही एक्झामसाठी असणार आहे. विदाउट एनी टाइम लिमिट ऑफ द एज पार्ट ऑफ द लास्ट इंडिव्हिज्युअल. ओके, बघा हे काय? हे रिजनल लँग्वेज आहे. तुम्ही कुठलं पण यूज करू शकता. आपलं मराठी कुठे बघा 14 नंबर आहे मराठी. मराठीमध्ये पण तुम्ही एक्झाम देऊ शकता बरं का. मराठीचा तुम्हाला 10 मार्क भेटतील तिकडे तुम्ही चांगला अभ्यास केला तर. ओके, आता हे झालं प्रिलिम्स. आता मेन्स बद्दल काय म्हणताय बघा. हे झालं ऑप्शनल रिजनल लँग्वेज बद्दल, जे तुम्ही हिंदी मराठी तर यांनी देणार आहे. तुम्हाला कुठली पण पाहिजे असेल ते पण घेऊ शकता म्हणतात त्यांनी. हे काय? टायर 2 ओनली ऑफ द बघा ओनली फॉर कॅन्डिडेट हू विल बी शॉर्ट लिस्टेड इन द रेशो ऑफ 1:10. बघा नॉर्सेटमध्ये किती आहे? 1:5. इथे किती ठेवले? 1:10. फक्त जे इलिजिबल होतात प्रिलिममध्ये त्यांना मेन्समध्ये त्यांनी एक्झाम द्यायला अवेलेबल हे करणार आहे. बघा अगेन्स्ट द नोटिफाईड वॅकन्सीज ऑन द बेसिस ऑफ द टायर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सब्जेक्ट नॉलेज एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये आपली नर्सिंगचे सिलेबस असणार आहे. ओके, आणि नर्सिंग सिलेबस जे हे दिलेलं आहे वेबसाईट ते सध्या प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला PDF ग्रुपला वगैरे टाकतो बरं का. बघा हे किती असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह 40 मार्क आणि डिस्क्रिप्टिव्ह 15. टोटल किती झाले क्वेश्चन? 55. मग मार्क्स किती झाले बघा? 60 मार्क्स आहे. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आपल्याला मला वाटतं लिहायचंच आहे. आपण जसं थेअरीमध्ये लिहित होतो बघा तसे. हे झालं. टेस्ट विल बी
किती तास असणार आहे टाइम, हे असणार आहे 3 तासाचे. ओके, आपण एवढे बघितलो. हे झालं आपलं नर्सिंगची एक्झाम कसं असणार आहे. ओके, हे झालं 19. आता नेक्स्ट काय जे इम्पॉर्टंट आहे आपण तेवढंच बघूया. ओके, हे महत्त्वाचं एकदम. निगेटिव्ह असणार आहे बरं का. निगेटिव्ह मार्किंग किती 1/3 निगेटिव्ह असणार आहे. हे पण लक्षात ठेवा. तसे आपली नॉर्सेट सारखं. हे झालं, हे झालं. आणि बाकी याच्यामधलं काही कामच नाही आपलं. ओके, हां, हे एलिजिबिलिटी बघायचं आपलं, फक्त स्टाफ नर्सचं बघायचं आहे. आलं का आपलं? अरे बापरे. ओके, चला बघा इकडे. इथे बघा काय आहे, फिमेल स्टाफ नर्स. ओके, एज किती बघा 35 वर्षापर्यंत, अप टू 35 इयर, अप टू 50 इयर फॉर जे एम्प्लॉय आहे ऑलरेडी काम करते त्यांच्यासाठी बरं का. हे आपल्यासाठी नाही आहे. त्याच्यासोबत 35 इयर सोबत आपली कॅटेगरी सोबत जे रिलॅक्सेशन भेटते ते पण भेटणार आहे बरं का. बघा काय क्वालिफिकेशन काय काय असायला पाहिजे, 1, 2 आणि 3. BSc बघा, BSc नर्सिंग इन नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन मधलं. ओके, त्याच्यासोबत कोर्स इन BSc नर्सिंग रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. बघा काय म्हटलं, रेग्युलर कोर्स असायला पाहिजे BSc नर्सिंगचा, किंवा त्याच्यासोबत काय असायला पाहिजे, BSc नर्सिंग किंवा PBBSc, PBBSc हे दोन्हीमध्ये एक असायला पाहिजे. त्याच्यासोबत रजिस्ट्रेशन आपली स्टेट नर्सिंग काउन्सिलमध्ये कुठल्या पण असायला पाहिजे. त्याच्यासोबत मेन महत्त्वाचं इकडे बघा काय 2.5 इयर म्हणजे 2.5 वर्ष. 2.5 वर्ष काय पाहिजे, मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल, 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स विचारलेला आहे बरं का. हे एक्सपिरियन्स नसेल तर आपल्याला काय फायद्याचं नाही आहे. एक्सपिरियन्स कंपल्सरी बरं का त्याच्यामध्ये. ओके, एवढं बघितलं आपण. हे बघा काय एज रिलॅक्सेशन पॉलिसी. बघा कॅटेगरी फक्त आपण बघायचं ST साठी किती, सॉरी SC साठी आणि ST साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष. एवढी आपल्याला कॅटेगरी वाईज ही रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि बघा जे कॉलेजेस आहे, 1 मिनिट मी लिस्ट आणलो, कुठे गेलं, महाराष्ट्र. बघा महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहे आपल्याला बघायचं आहे. ह्याची कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे बरं का. कुठे कुठे बघा, अमरावती, नागपूर, अमरावती, नागपूर, नाशिक, पालघर, गडचिरोली, याच्या डिस्ट्रिक्टमध्ये जे रेस्पेक्टेड आहे इकडे पुढे दिलेले बघा. इकडे कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये नाही आहे असं नाही आहे, भरपूर कॉलेजेस आहे जे मेन डिस्ट्रिक्टमध्ये आहे बघा. ओके, एवढी आपली कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. ठाणे, नाशिक, धुळे, नांदेड, बघा एवढी लिस्ट आहे. मिनिमम मला वाटतं एक 30+ तरी आहेतच. किती 30+ कॉलेजेस आहेतच. ओके, एवढं आपण बघितलं. ॲप्लिकेशन भरताना वगैरे काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही जे आपली टीम MNO व्हॉट्सअपमध्ये जे ॲडमिनचा नंबर आहे तुम्ही कोणाला पण मेसेज करू शकता, त्यांनी तुमचं मदत करणार आहे. ओके, चला एवढी आपण बघितलं. सगळ्यांनी काय करायचं आता, सगळ्यांनी व्हिडिओला चॅनलला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि ही बेल आयकॉन दाबायचं आहे. आणि एक्झाम प्रिपरेशनसाठी त्रिशूला MCQ जे आपण सिरीज सुरू केले ते आपल्याला बघायचं आहे, कारण जे तुमच्या कुठल्या पण एक्झामला फायदेशीर ठरणार आहे. ओके, तुम्ही नॉर्सेटमध्येच फक्त आपण किती 3 सिरीज एपिसोड घेतले होते, त्याच्यामधले 6-8 क्वेश्चन आलते बरं का. म्हणून म्हणतो ते सगळ्या एक्झामसाठी फायदा होणार आहे. ओके, चला परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि जे ॲप्लिकेशनचे लिंक वगैरे आहे आपण ग्रुपमध्ये पण टाकतो आणि ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये पण वगैरे टाकतो. तुम्ही सगळ्यांनी जे फिमेल कॅन्डिडेट एलिजिबल आहे सगळ्यांनी भरायचं आहे. एक्झामचं रिझल्ट काय पण असू द्या, सगळ्यांना काय एक पण सीट असलं तर भरायचं आहे. पण इथे किती 550 सीट आहे, सगळ्यांनाही भरून आपण एक्झाम द्यायचं आहे. ओके, चला लवकरच भेटूया. धन्यवाद.